मंगरुळपीर तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम शेलू बाजार येथे अनेक दिवसांपासून विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज वितरणाच्या या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी शेलू बाजार चौकामध्ये 30 मे रोजी चक्काजाम आंदोलन केले. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महावितरणला वारंवार लेखी निवेदने व तक्रारी दाखल करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाचा पारा 45 पेक्षा जास्त होत असून तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. परंतु घरात वीजच नसल्याने पंखा किंवा कूलर सुरू केल्याशिवाय या प्रचंड उन्हात घरात थांबणे अशक्य होते. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह लहान मुले व वृद्ध नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी हे चक्काजाम आंदोलन केल्याचे समजते. MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी. गेल्या 1 ते 2 महिन्यामध्ये या शेलू बाजार परिसरातील विद्युत ग्राहकांना या मुजोर कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मग त्यामध्ये हे शेलू बाजारची जी आपली बाजारपेठ आहे, खूप मोठी मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेमध्ये वेल्डिंगचे दुकानं असतील, कम्प्युटर सेंटर असतील किंवा इतर काही दुकानं असतील, गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आमचा महावितरणला सवाल आहे की तुमच्या हलगर्जीपणामुळं, तुमच्या मुजोर अधिकाऱ्यामुळं आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात का? हा आमचा प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे उपस्थितांनो की आपल्या इथचे इंजिनियर असतील नवरे साहेब किंवा मंगुळचे इंजिनियर असतील, आपले जेव्हा इथले व्यापारी शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना ते अधिकारी बोलतात की तुमच्याकडून जे काय करणं होते ते करून घ्या. आज इथं पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत. शेंबडे साहेब, तुम्हाला आम्ही एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहोत. त्यांचं काम आहे आमचे प्रश्न सोडवणं, चांगल्या शब्दामध्ये ग्राहकांना या ठिकाणी उत्तरं देणं या कर्मचाऱ्यांचं काम आहे. मात्र एवढी मुजोरीची भाषा हे अधिकारी वापरतात. आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहात की आतापर्यंत आम्ही शांततेनं या ठिकाणी आंदोलन केलं. मात्र आजचं हे आंदोलन झाल्यानंतर इथल्या व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, विजेचे प्रश्न जर या कर्मचाऱ्यांनी सोडवले नाही आणि वीज ग्राहकांच्या तक्रारी जर आमच्याकडे आल्या तर या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली चपलीनं आवाज काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं पोलीस प्रशासनाच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो. मग या शेतकऱ्यासाठी, इथल्या व्यापाऱ्यासाठी आमच्या अंगावर एक काय 1000 जरी केसेस झाल्या तरी त्या केसेस अंगावर घ्यायची ताकद आमची आहे. कारण हा लढा कोणत्या एका व्यक्तीचा नाही, तर हा लढा इथल्या शेतकऱ्यांचा आहे, इथल्या व्यापाऱ्यांचा आहे, ज्यांचं पोट या ठिकाणी मोलमजुरीवर आहे, त्यांचा हा लढा आहे. म्हणून मला इथल्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे, जे काही वरिष्ठ अधिकारी इथं आलेले असतील त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद द्या की इथल्या ज्या ग्राहकांचे तुम्हाला फोन येतील, इथल्या पांडुभाऊ, इथल्या अधिकाऱ्यांना, इथल्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं फोन दिलेला आहे. मात्र 10 फोन करून हे लोक ग्राहकांचे फोन उचलत नाहीत, आमचे सुद्धा फोन उचलत नाहीत. एवढ्या कशा तुमच्या गेंड्याची कातडी एवढी कशी काय झालेली आहे याचं उत्तर इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावं. आणि पुन्हा एकदा सांगतो साहेब, पुन्हा एकदा सांगतो, आज हे आंदोलन झाल्यानंतर आम्हाला इथं चांगलं तुम्ही आश्वासन द्या आणि आमचे प्रश्न या ठिकाणी सोडवा. तुमच्या अधिकाऱ्यांना जेव्हा भेटतो तेव्हा ते सांगतात की आमच्याकडे इन्सुलेटर नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे अमुक नाही, आमच्याकडे तमुक नाही, आमच्याकडे अधिकारी नाहीत. हे सर्व प्रश्न साहेब तुमचे आहेत. आम्ही बिल भरतो. आमच्या शेलू बाजार परिसरामधली रिकव्हरी तुम्ही चेक करा, अत्यंत चांगल्या प्रकारची रिकव्हरी आहे. आणि आम्हाला जर चांगल्या सुविधा येणाऱ्या काळात भेटल्या नाही तर आम्ही खेड्यापाड्यामध्ये दवंडी देऊ आणि सर्व ग्राहकांना विनंती करू की कोणीही महावितरणचं वीज भरणार नाही. आणि आणखी आमची एक मागणी या ठिकाणी आहे की इथले जे इंजिनियर आहेत त्यांना मुख्यालयी इथं राहायला तुम्ही सांगा. जर राहिले नाही तर त्यांचं सुद्धा आम्ही त्यांच्या तोंडाला खाडे पासू किंवा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करू. सांगितले की हे तुम्ही सुरळीत करून द्या. आपल्या इथं जेवढा लाईनचा त्रास आहे बाकी गावांना, बाकी खेड्यानं, इतर तालुक्यात हा त्रास नाही. जिल्ह्यापर्यंत निवेदन केली, याच्यापूर्वी आपण आंदोलनं केली, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, खुर्चीले हार घातला,
त्याची आरती काय काढली, सर्व करून पाहिलं, पण काही होता त्याच्यावर काही इलाज होऊन राहिलेला नाही. म्हणून शेवटी आपण आज चक्काजाम आंदोलन केलं आहे. जरी काही लोकांना या चक्काजाम आंदोलनात त्रास होत असेल, शेवटी हे आंदोलन जनतेसाठीच आपण करत आहोत. जनतेचा जो त्रास आहे ते कमी होण्यासाठी आपण आज चक्काजाम आंदोलन इथं केलं. जोपर्यंत MSCBचे लोक येऊन आपल्या सर्वांना आश्वासन देत नाही की 2 दिवसात 4 दिवसात आम्ही हे सुरळीत करू, त्याला त्या दिवशी म्हटलं आपण तर ते म्हणते आमच्याजवळ